4 बांगलादेशी पोलिसांच्या हाती एलसीबीला न्यू शेरे पंजाब लॉजमधून घेतले ताब्यात। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। विनापरवाना भारतात घुसखोरी केलेल्या 14 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी 4 मोबाईल हँडसेटसह ताब्यात घेतले। धुळे शहरात न्यू शेरे पंजाब लॉजमध्ये ते पोलिसांच्या हाती लागले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील न्यू शेरे पंजाब लॉजमधील खोली क्रमांक 122 मध्ये 4 जण वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशीररित्या राहत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शन घेतले आणि 22 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पथकासह लॉजमध्ये भेट दिली। यावेळी मोहम्मद मेहताब बिलाल शेया वय वर्ष 48, शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख वय वर्ष 43, दोन्ही राहणार मानपूर इंदिरानगर, रहिवासी सेवक अंगणवाडी बनीकर मैदान इंदिरानगर, हाऊस नंबर 185, गट नंबर 3, मुंबई, मूळ राहणार बरकंदी पोस्ट निलुखी पोलीस ठाणे सिपचर जिल्हा महिदीपूर बांगलादेश, ब्युटी बेगम पोलस शेख वय वर्ष 45 राहणार गट नंबर 1/55 पलकपूर दिल्ली, मूळ राहणार बेहना तोला पोलीस ठाणे सिपचर जिल्हा महिदीपूर बांगलादेश, रिपा रफिक शेख वय वर्ष 30 राहणार 302 कबीर वस्ती रोशनवाली गल्ली दिल्ली, मूळ राहणार श्री कृष्णादी पोस्ट कबीरसपूर पोलीस ठाणे राजूर जिल्हा महिदीपूर बांगलादेश हे लॉजच्या खोलीत आढळले। चौघांची चौकशी केली असता त्यांनी मोहम्मद शेख व शिल्पी बेगम हे पती पत्नी असून नमूद महिला मुबोली बहिणी असल्याचं पोलिसांना सांगितलं। हे 4ही बांगलादेशी नागरिक असल्याचं यावेळी उघड झाले। त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी यांची परवानगी नाही। बेरोजगारीला कंटाळून त्यांनी भारतात घुसखोरी केली। शक्य तिथं काम मिळवून तिथंच कायमचं वास्तव्य करण्याचा प्रयत्न होता असं यावेळी चौकशीतून उघड झाले। कायम वास्तव्यासाठी हे चौघेही घराचा शोध घेत असल्याची माहिती त्यांनी यावेळी पोलिसांना दिली। त्यांच्या ताब्यातून 40,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल हँडसेट पोलिसांनी ताब्यात घेतले। संशयितांकडे बांगलादेशी असल्याचं कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळून आले नाहीत। चौघेजण आपल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे असलेले IMO हे ॲप वापरत होते। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाचे रफिक पठाण दामिनी पथक यांनी केली आहे। या 4ही बांगलादेशी यांच्या विरुद्ध प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिकां कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला। श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील, मुकेश पवार, शशिकांत देवरे, हेमंत पाटील, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, निलेश पोद्दार, विनायक खैरनार, किशोर पाटील, रफिक पठाण, दामिनी पथकाच्या धनश्री मोरे, आझादनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील, बेबी मोरे व वंदना कासवे यांनी या कारवाईत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली। व ATS यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे। तर LCBच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण 4 लोकांना अटक केलेली आहे। त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख, शिल्पी बेगम मोहम्मद बेदाब, ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि BNS याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करतो। सर हे केव्हापासून इथे भारत देशात आलेले आहेत, काही झाले का सर? याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ 20 वर्षापासून मुंबई येथे राहत आहे। त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बँगलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ब्युटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख या दिल्ली येथील राहणारे आहेत। यांना चौघांनाही एक XYZ एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत, त्याच्या मार्गावर आम्ही आहोत। त्यांना इथे आणलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व होणार होते अशी प्राथमिक माहिती आहे। सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळाली? आता आम्ही त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत, परंतु याच्यापैकी 2 लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इल्लीगल आहे।